सामना सुरू होतोय दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. थ्री टू वन लेट्स प्ले. दोन्ही टीमला लक्ष लक्ष शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल स्विच अटेम्प्ट केला भावेशनं. डॉट बॉल त्यांना पाहायला आपल्याला गोलंदाजीसाठी पाहिलं तर कैलास यांची नियुक्ती करण्यात आलेली. यंदाचे हंगाम त्यांना गाजून सोडलेला आहे. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याची सरशी आपण पाहिलेली आहे आणि तोच कॉन्फिडन्स त्याच आत्मविश्वासानं त्याची सुरुवात या मॅच मध्ये झालेली आहे. पहिला चेंडू डॉट. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. लागोपाठचे दोन डॉट बॉल. धावसंख्या अजूनही खुली झाली नाही. भावेश सध्या अडचणीमध्ये सापडलेले पाहायला मिळत आहेत. दोन डॉट बॉल. कैलास यांची जबरदस्त सुरुवात. MS11 चाफेवाडी पठार नेहमी कडवा प्रतिस्पर्धी म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. टीमचे पुरस्कर्ते भूषणजी भोईर, गिरीजी बांगारा, MS स्पोर्ट्स शॉप मसाजेस सर्व त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. स्टॅकर इनला भावेश. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा. एसटी रक्षक बॅकअपसाठी पोहोचलाय मात्र थ्रो व्यवस्थित देऊ शकला नाही. बॅटर आणि एसटी रक्षकाच्या दरम्यान थोडा टकराव झालेला आहे. दरम्यानच्या कालावधीत एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धाव्याच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्या मार्गस्थ झाली होती. 1 ऑन बोर्ड. एक धाव धावफलकावरती. आजचा निर्णायक अंतिम दिवस. 10 मॅचचं मोठं शेड्यूल आहे. त्याच कारणासह वेळेच्या बाबतीत आता दोन्ही टीमकडून मॅनेजमेंट कमिटीला अपेक्षित सहकार्य हवंय. स्ट्रायकर इनला लेफ्टी बॅटर सौरभ. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील झालेला मात्र पंचांनी पिचिंग फॅक्टर विचारात घेतलेला आहे. स्टडीज. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. सुरुवात जबरदस्त झालेली आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये इम्पॅक्ट सध्या आपण बघत आहोत टाकलेलं आहे. त्या ठिकाणी गोलंदाज कैलासनं 4 चेंडूमध्ये अवघी एक धाव त्यानं खर्च केलेली आहे. स्टील 2 टू गो. पॉवर प्ले मध्ये थोडी शांत आणि संत सुरुवात आपण बघत आहोत रिद्धी 11 गोरखगड क्रिकेट संघाची. हा चेंडू खोलात होता. ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चांगलं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. इट इज फ्रॉम लेग बायज. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धाव्याच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. सलामीवीर भावेश सध्या बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर इनला. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. चांगलं टायमिंग जुळलंय. चांगलं मिडलिंग मात्र क्षेत्ररक्षक पोहोचताय. झाडाला चेंडू डायरेक्ट लीड झाला. त्याच कारणासह सिक्सर असेल. हा असेल तो षटकार. दाफलकावरती स्पीडअप अपेक्षित आहे. टीम MS11 जयगादव क्रिकेट संघ चापेवाडी पठाण. 5 बॉल मध्ये चांगला कंट्रोल आपण पाहिला तो गोलंदाज कैलास. अंतिम चेंडू थोडा ओव्हरपिच पुढ्यात पडला आणि त्यावरती आक्रमण केलं. तुटून पडला तो स्ट्रायकरला सलामीवीर भावेश. षटकारांना षटकाची सांगता. स्कोर सध्या 8 ऑन बोर्ड आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस. गोलंदाजीसाठी षटक दुसरं. सेकंड पॉवर प्ले. विकी कातवारा कॅप्टन सध्या बॉलिंग मार्कवरती सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
सेकंड ओव्हर विकी बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता, मात्र गोलंदाज डेंजर झोन मध्ये आलेला आहे, त्याच कारणासह फ्रंट व्यू क्लिअर झाला नाही. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीत मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. आजचा निर्णायक अंतिम दिवस, अखेरचा दिवस, 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा, मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 40 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. 32 टीमचा लॉट क्लिअर झालेला. अंतिम 8 संघ आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी तयार विकी कातवारा. चांगला इन स्विंगर, टप्पा पडल्याबरोबर बॉल हलकीशी हरकत करत असताना यष्टीरक्षक बबलू पारदीरथाच रॉकी यांच्या दिशेने मार्ग शोधतोय. सातत्य कातवाराकडे आणि त्याच वेगानं या सामन्यात तो सन्ना डॉट बॉल सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्या स्थिर आहे 9 ऑन बोर्ड. डाऊन द लेग स्टिक, वाईड कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर मंदन राणे. सर एक एक्स्ट्रा धाव, अधिकची धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. 10 धावा धावफलकावरती. मधून आक्रमण होताना पाहायला मिळतंय. लंगवा सीमारेषेच्या नजदीक आणखीन एक जबरदस्त फटका डाऊन दी ग्राउंड खेळतात. स्वीट साऊंड षटकार आणि या 6 धावेच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती फ्लॅव होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 16 ऑन बोर्ड, 16 धावा धावफलकावर. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. भावेश एकीकडे आक्रमकता त्यांनी धारण केलेली आहे. चांगल्या बॅटिंग त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये होतीये. हॉसारला टर्न केला, बॅकवर्ड स्कोरला फिल्डर इनफिल्ड मध्ये थोडे फंबल झाले फास्ट टाइम मध्ये, चेंडूला अडू शकले नाही. तोपर्यंत मिळेल ती एक सिंगल आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची टोटल 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. 17 धावा दाखलकरती पाहायला मिळत आहेत. विद्यमान पहिला सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. ऑनगोइंग मॅच ज्या ठिकाणी बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. साफेवाडी पठार आणि त्यांच्या विरोधात रिद्धी 11 गोरखगड. बॅटिंगसाठी लेफ्टी बॅटर सौरभ सध्या स्ट्रायकर एंडला. कमी गतीने टाकलेला बॉल, संधी धावचीची, मात्र त्या संधीचं सोनं झालं की नाही त्यासाठी आता थर्ड अंपायरची मागणी केली आहे ती ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांनी. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स कडे आपल्याला वळावं लागेल. धावचीसाठी संधी जी बनली गेली होती त्या संधीचं एक्झॅक्टली सोनं झालं की नाही या सगळ्या गोष्टींचा उलगडा, या सगळ्या गोष्टींची पडताळणी त्या ठिकाणी आमच्या टेक्निकल वॉर रूम मध्ये केली जाईल. बाकी फिल्डरला रिक्वेस्ट, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. चला, डिसिजन जरा डाऊटफुल आहे, त्याच कारणास्तव अधिकचा वेळ आपण घेत आहोत. अधिकचा वेळ याच कारणास्तव घेतला जातो की फलंदाज सेफ आहेत की ते नॉट आउट आहेत, ते बाद आहेत की ते आउट आहेत. दुहेरी चर्चा सध्या सुरू आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन सेटवरती. बॉल तर मिस केला होता फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॅटरनं, मात्र भावेशनं कॉल दिला होता तो धाव घेण्याचा, मात्र त्याचा तो कॉल या मॅचमध्ये अनाठाई ठरलेला आहे. एस इट इज. बॅट्समन इज सेफ. फलंदाज सुरक्षित आहेत. एक धाव मिळताना दिसेल
आणि या सिंगल धावेच्या सुप्तीने धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती 17 ऑन बोर्ड 17 धावा दाखल करते. उद्योजक तथा समाजसेवक श्रीमान तेजजी उल्हासभाऊ बांगर आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अगदी थोड्याच वेळात या आकड्या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित होणार आहे. आक्रमण केलंय कव्हर्सला, फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत, आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. वेल स्टॉप, एक सिंगल सेकंडचा कॉल सुरू आहे आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतील. 2 धाब्याच्या सोबतीनं स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्या 20 ऑन बोर्ड, 20 धावा दाखल करते. षटकाची झाली आहे सांगता. एससीडीज 3 धावा पुढे झालेल्या आहेत. सो स्कोर असेल तो 21. 21 धावा असतील दाखल षटकाची सांगता झालेली आहे. 2 षटकांच्या अंती धावा 21-21. स्पीडअप अपेक्षित आहे. MS11 जळगावचा क्रिकेट संघ चापेवाडी पठार. स्कोर 21. 21 धावा दाखल करते. पहिल्या षटकात 8 धावा तर या षटकात 13 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 21 धावा दाखल करते विदाउट एनी विकेट लॉस. एकही गडी आतापर्यंत या मॅच मध्ये बाद झाला नाही. पहिल्या विकेटसाठी चांगली बागेदारी दोन्ही फलंदाजांनी बिल्डअप केलेली आहे. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3च्या दरम्यान बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा संघ कर्णधारानं फ्रंटलाईन गोलंदाज कैलासला इन्व्हाइट केलेलं आहे. स्पीडअप अपेक्षित करा. पहिला बॉल हार्ड लेंथ होता. फुल करण्याचा प्रयत्न, चांगला वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. कंट्रोल बाउन्स देखील होता. यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. डॉट बॉल स्पेलला झालेली सुरुवात सध्या आपण बघत आहोत. निर्धाव चेंडूची सांगता सध्या होत असताना डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर. स्कोरबोर्डवर टीमची टोटल 21 विदाउट लॉस. हा ट्रॅकर फोर्स केला समोर, मात्र फटका मिस टाइम. सोनूचं जजमेंट फसलंय. बॅकअप साठी फिल्डर मात्र उपस्थित झाले होते. वेल स्टॉप. झेल घेण्याची संधी बनली होती मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. 2 धावेच्या 6 धावसंख्या 23. आतापर्यंत स्कोरबोर्डवर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 23 धावा. हार्डलेन होता. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. सातत्यानं हार्डलेन स्पॉटअप गुडलेनचा चांगला वापर या मॅच मध्ये होत असताना डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. स्कोर 23 विदाउट लॉस. तेवीस धावा दाखल करते पाहायला मिळतात. षटक सध्या 3रं मार्गस्थ आहे. क्लीन बोल्ड ऑफटिक आता उखाडली. फलंदाज बाद. याचबरोबर पहिलं स्विच मिळतंय. गोलंदाज कैलाच्या सुप्तीनं MS11 चापेवाडी पठारला. भावेश परत आहेत माघारी. पहिला धक्का. शिवम बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतील. भावेश यांचं योगदान मॅच मध्ये चांगलं आलं. स्टार्ट चांगला केला होता मात्र फिनिशिंग टच ते देऊ शकले नाही. किंबहुना ते बाद होताना पाहायला मिळत आहेत. भागीदारी 23 धावेची ब्रेक करण्यात आलेले. फ्रंटलाईन गोलंदाज कैलास वाघला पहिलं सुयश या मॅच मध्ये सध्या मिळालेला आपण बघत आहोत. स्कोर 23 धावा. न्यू बॅटर शिवम स्ट्रायकर एंडला दाखल झालेले पाहायला मिळतील. ऑन साइडला फक्त टर्न केला. बॉल मिडविकेटला. फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल सेकंडचा कॉल सुरू आहे आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज आता धावची धाव बाद. तो नो स्ट्रायकर एंडला.
सौरभ वन मोर विकेट डाऊन. धक्का बसतो या मॅच मध्ये 24 वरती दुसरा. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या 24. धक्के 2 बसलेले आहेत. दोन्ही सलामीवर या मॅच मध्ये अगदी स्वस्तात माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेशनं योगदान छोटेकांनी जरूर दिलं होतं, मात्र सौरभला हवी तशी कामगिरी करता आली नाही. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल पायावरती आदळलाय. थर्ड मॅनला फिल्डर उपस्थित. थोडे फंबल झालेले आहेत. बॅकअपसाठी यष्टीरक्षक पुढे सरकलाय तोपर्यंत सिग्नल लेग बायचा कॉन्फिडंट अंपायर सँडी गायकवाड सरांचा स्कोर सध्या 25-25. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांची सांगता. 3 षटकांची अंती. एकूण धावसंख्या दाखल करते 8.25 धाव्याच्या धावगतीनं 25 धावा. चौथ्या षटकाला झालेली सुरुवात सध्या आपण बघत आहोत. बॉलिंग मार्क होती ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी कल्पेश कातवाडा सध्या बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चांगला अँगल बनवलेला आहे, मात्र वाईडचा कॉल ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांच्या वतीनं आणि हिट विकेटच्या स्वरूपात आय थिंक फलंदाज देखील बाद झाले. सो वाईड प्लस हिट विकेट आणि या मॅच मध्ये धक्का आता तिसरा बसेल तो टीम रिद्धी 11 गोरगडला. फलंदाजाची फ्लो मध्ये एसट्याना हिट झाली, त्याच कारणासह आता हिट विकेटच्या स्वरूपात त्याला बाद करण्यात आलेले. न्यू बॅटर मैदानामध्ये अक्षय दाखल होताना पाहायला मिळतील. वाईड प्लस हिट विकेट. 1 धावही दाखल करते आणि त्याच मोबदल्यात 1 विकेट येताना पाहायला मिळेल. शिवम माघारी परतलेले आहेत. 3 धक्के सध्याच्या घडीला बसलेले आहेत. स्कोरबोर्डवर एकूण धावा संख्या आपण बघत आहोत आतापर्यंत 26-26. लॉस ऑफ 3 विकेट. ड्राइव्ह केला समोर. लॉंगॉनला फिल्डर टीम मध्ये थोडे दूर आहेत. फंबल झालेत. 1 सिंगल सेकंडचा कॉल सुरू आहे आणि संधी जशी दुसऱ्या धाब्याची बनली त्या संधीचं सोनं करण्यात आलेलं आहे. 2 धाव्याच्या सहाय्यानं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या 28-28 धावा. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला दिशा दिली. फुल टॉस आणि त्या फुल टॉस वरती टोल आता वसूल होतोय. 1 बॉल सोडून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नुकताच ज्यांची क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती सदिच्छा उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते समाजसेवक तथा उद्योजक श्रीमान तेजेजी उल्हासभाऊ बांगर, हर्षदजी शेळके यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती आम्ही डोंगरनावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दत्ताजी पेमारे यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. वस्त्रालंकार, मायाची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतो आहोत मोमेंटो. सन्मानित करत आहोत श्रीमान तेजस्वी उल्हासभाऊ बांगर या आपल्या लाडक्या अतिथींना या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती दत्तात्रयजी पेमार यांच्या शुभ हस्ते.
अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. तदनंतर त्यांच्या समेत उद्योजक तथा समाजसेवक भूषणजी भोईर यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती आम्ही संपन्न करत आहोत. कव्हर्स मध्ये पुन्हा एकदा मिसफील मिस्टेक, लागोपाठचे 2 चौकार आले होते आणि तदनंतर येणाऱ्या या 2 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. विथ द हेल्प ऑफ दॅट कपल स्कोर मूव्स ऑन 38. 38 धावा दाखल पाहायला मिळत आहेत. निर्णायक 4थं षटक सध्या मार्गस्थ आहे. स्टील 2 to go. प्रयत्न सुंदर होता फिल्डरचा. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती दीपक होते त्या ठिकाणी, मात्र झेल ते सामावू शकले नाही. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत स्पीडअप अपेक्षित आहे. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. या क्रीडा स्पर्धेच्या सदिच्छा भेटी निमित्तानं तेजस्वी उल्हासभाऊ बांगर साहेब त्याचबरोबर भूषणजी भोईर यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्या मान्यवरांचा आयोजन समितीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. बारची कडा थर्डमॅनला फिल्डर आता उपस्थित आहेत. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीत मिळताना दिसेल. या सिंगल धावेच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर टीमची एकूण धावसंख्या 39, 39 धावा. समोरच्या दिशेने आक्रमण केलं. वाड शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. राष्ट्रवादी चषक षटकार. ओव्हर इज फिनिश. पहिला बॉल वाईड, तदनंतर डबल 2-4, एक डबल, एक सिंगल, एक 6. ओव्हर इज फिनिश. षटकाची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 45, 45 धावा. 4 षटक समाप्त झालेली आहेत. यश आणि त्याची सोबत अक्षय देतो. दोन्ही फलंदाजांनी बहारदार कामगिरी या निर्णायक 4थ्या षटकात केलेली आहे. MS11 चाफेवाडी सारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर जोरवर आहे. तास काळाचं झुंज या मॅच मध्ये गरजेचे आहे. संघर्ष महत्वाचा आहे आणि तो संघर्ष या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाज सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात. पार्टनरशिपची देखील किंबहुना मॅच मध्ये नितांत गरज होती. आवश्यकता भागीदारीची ती पार्टनरशिप देखील बिल्डअप होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर जर पाहिला तर 4 रनच्या अंती 45, 45 धावा. स्टेबल कंडिशन मध्ये सध्या संघ. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत अविनाश वाघ अर्थात सोनूची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. स्पीडअप अपेक्षित. 4 षटक 20 मिनिटांमध्ये टाकलेत, मात्र अंतिम षटकासाठी जास्त वेळ नको. MS11 चाफेवाडी पठार. पहिला बॉल, बोलस बॅक ड्राईव्ह आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पकडला. सुंदर झेल. फसवा चेंडू होता, धीमा चेंडू होता आणि त्यावरती मात्र चूक करण्यास भाग पाडलाय. ते फलंदाज यशला तो माघारी परतोय. यासाठी अक्षय बाद झाला. हा 4था धक्का. क्रिकेट संघ चाफेवाडी पठार 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल. नेहमीच हाय स्कोरिंग वेन्यू म्हणून या क्रीडांगणाची ओळख आहे, या क्रीडा नगरीचा परिचय आहे. कमी गतीने टाकलेला आणखीन एक चांगला बॉल. फिंगर मोड केले होते, लाईन इथे रीड करता आली नाही. जेव्हा जेव्हा अविनाश वाघ गोलंदाजीसाठी येत असतात ॲज अ बॅटर, तुमच्याकडे क्रिकेटचा टी फॉर टेम्परामेंट, तो संयम असणं महत्वाचं असतं. स्कोर सध्या आपण बघत आहोत 45, 45. मिस टाइम फटका. कव्हरचा फिल्डर थोडा दूर आलेला आहे. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आता उपस्थित झालेले आहेत. बॅकअप जोपर्यंत केलं जाईल फक्त एक सिंगल धाव त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसेल. सिंगल धावच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण बघत आहोत 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकावरती.
46 धावा दाखल करते पाहायला मिळतात. निर्णायक षटक सध्या मार्गस होतोय अंतिम अखेरचं. बॅटिंगसाठी स्टॅकर एंडला यश. कमी गतीने टाकलेला बॉल त्यावर केलं गेलं आक्रमण. बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. यूज इट डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड स्ट्रेट इट अँड ग्रेट इट. 6 52 52 धावा दाखल करते. ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये. फिल्डर डीप मध्ये थोडे दूर आहे तोपर्यंत मिळेल ती एक सिंगल सेकंडचा कॉल. सुरेश स्ट्राईक हवी आहे आणि ती आता मिळेल देखील फलंदाज यशला. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या 54. 54 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 1 to go. चोपन्न धावा दाखल करते अंतिम चेंडू. यावलेला कव्हर्स मध्ये लाफ्टेड फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. बॉडी बॅलन्स त्याने गमावलाय. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज यश मात्र धावचित होताना पाहायला मिळतील. याचबरोबर एंड ऑफ फर्स्ट इनिंग पहिला डाव संपला. 56 धावा बनवल्या त्या एकंदरीत 5 गड्यांच्या मोबदल्यात. रिद्धी 11 गोरखगड आणि 57 धावेचं टार्गेट सेट झालंय ते MS11 जय गावदे क्रिकेट संघ चापेवाडी पठार समोर. करा रिद्धी 11 गोरखगड. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. स्कोर आपण बघत आहोत. पहिल्या डावाच्या अंती 56 बनवला गेला. मंचावरती निलेशजी भोपे यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. चला ओपनिंग पेअर लगेचच पाठवा MS11 चापेवाडी पठार. पहिल्या डावात 56 बनवल्या. 57चं टार्गेट सेट झाले. शिवप्रेमी शिरगाव संघ कर्णधार किंवा प्रतिनिधी जर क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असाल लगेचच मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधा. शिवप्रेमी शिरगाव संघ. चला फिल्डिंग सेट करा लगेचच. रिद्धी 11 गोरखगड. स्पीडअप अपेक्षित आहे. जास्त वेळ घेऊ नका. सूचनेकडे लक्ष असू द्या.
चला आकाश कुणे ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत या आपण. द्वितीय सत्राला झाले सुरुवात. सलामीवीर बबलू पारधी अर्थातच रॉकी आणि त्याची सोबत देण्यासाठी ओपनिंग पियर मैदानामध्ये कल्पेश कातवारा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर पहिल्या षटकात राज बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेले पाहायला मिळतील. टार्गेट सेट झालेले 57 धावेचा सामना सुरू होतो. निर्णायक द्वितीय सत्र दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल आक्रमण समोरच्या दिशेनं बबलू पारधी रॉकीने दिला त्याच्या नावाचा परिचय. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार सुरुवात, स्वप्नवत सुरुवात पहिल्या बॉलवरती तुटून पडतोय. षटकारानं डाव सुरू झालेला आहे. 57 धावेचा पाठला करत असताना प्रत्युत्तरा दाखल आक्रमक सुरुवात या सामन्याची सलामीवीर बबलू पारधी अर्थातच रॉकी कडून. हा ट्रॅकर पूल काढायचा प्रयत्न. चेंडू उंचावेत. मिसटाईम फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाही. डीप मध्ये फिल्डर पोहोचलेले आहेत. वेल स्टॉप. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. या 2 धाव्याच्या सोबतीनं एकूण धावसंख्या दाफलकरती 3 धाव्याच्या सोबतीनं पुढे अंकित झालेले आपल्याला पाहायला मिळते. ते सध्याच्या घडीला 9 ऑन बोर्ड 9 धावा दाखल करते. आय थिंक फिल्डर थोडा दुखापतग्रस्त झालेला आहे मात्र ती एरिया सेफ आहे. ती एरिया सुरक्षित आहे. काही डेंजर नाही. तिसऱ्या पंचांची मदत आता घेतलेली आहे. चौकार आहे. कॅप्टन या जामगरचे हर्षल. लगेचच या टॉस साठी शिवप्रेमी शिरगाव टीमचे कॅप्टन देखील उपस्थित झालेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण टॉस कव्हर करू. कॅप्टन या दोन्ही टीम शिवप्रेमी शिरगावचे कॅप्टन ऑलरेडी उपस्थित आहेत. मित 11 जयगावदेव जामगर आपलाही संघ कर्णधार पाठवा. आणि समोर जो खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये कोणीही बाईक पार्क करू नका. प्रेक्षकगृहामध्ये कोणीही बाईक पार्क करू नका. थर्ड अंपायरची मदत घेतलेली आहे. टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेतो. 3 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत मात्र चौकार आहे की नाही, प्रयत्न जो केला फिल्डर तो यशस्वी ठरला की नाही, त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. एसीडीत सेव 3 धावा. 3 धाव्याच्या सोबतीने एकूण धावसंख्या दाखल करते अंकित झाली ती 9 ऑन बोर्ड 9 धावा दाखल करते. कॅप्टन या जामगर 57 धाव्याच्या प्रत्युत्तरात दाखल सुरुवात आक्रमक केलेली आहे बबलूनं. फुल टॉस बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. फक्त दिशा दिली मनगटातली जादू या स्ट्रोक वरती. बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेच्या दिशेने. संघनायक कल्पेश कातवारेचा जबरदस्त स्टार्ट. चौकार. स्कोर 13 ऑन बोर्ड. फ्लाइंग स्टार्ट या मॅच मध्ये 13 धावेचा मिळालेला आहे. आक्रमक फलंदाजी ज्यासाठी ओळखलं जातं क्रिकेट MS11 चापेवाडी पठारचं आणि ते आक्रमण या षटकात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मिस टाइम फटका. चेंडू उंचावेत. क्षेत्ररक्षक डीप मधून उपस्थित झाले. जज करताय आणि झेल संपादित होतोय. कल्पेश कातवारा माघारी परततोय. पहिला धक्का MS11 चापेवाडी पठारला. फर्स्ट विकेट गोस डाऊन. पाहायला मिळेल जी विकेट नितांत गरजेची आवश्यक होती
ती विकेट आलेली आहे, तो ब्रेक थ्रू मिळालेला आहे. 13 धाब्याची भाग्यदारी किंबहुना पहिल्या विकेटसाठी जी बनली होती ती नुकताच ब्रेक करण्यात आलेली आहे. स्कोरबोर्डवर धावा संख्या 13, एका गडाच्या मोबदल्या स्टील 1 टू गो. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास वाघ इन्फॉर्म बॅटर. बॅटिंगसाठी कैलास. पहिलाच बॉल बॅटचे आउटर एज, मात्र बॉल एसटी रक्षकापर्यंत पोहोचू शकला नाही. किंबहुना डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. षटकाची सुरुवात थोडी आक्रमक झाली होती, मात्र तदनंतर शांत आणि संत फलंदाजांना करण्यामध्ये यशस्वी होत असताना आपण बघत आहोत. तो गोलंदाज अर्थातच राज. धावसंख्या स्थिर, टोटल 13 धावा दाखल कव्हर. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. पहिल्या 3 चेंडू 13 धावा, मात्र त्यानंतर काय दमदार सुरुवात या डावाची केली आहे आणि पहिली विकेट कॅरी केल्यानंतर तो कॉन्फिडन्स गोलंदाजीमध्ये आपण पाहिला. तो गोलंदाज राजकडे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पाटला करायच्या 57चा बनवला गेला 13. अजून या मॅच मध्ये 44 धाव्याची आवश्यकता. मॅच मध्ये 4 षटकांचा खेळ बाकी आहे. जामगर टीम कॅप्टन आणि शिरगाव टीम कॅप्टन पुढचा टॉस करता. जास्त वेळ घेता रिद्धी लेवन गोरखगड. मग अंतिम षटकात तुम्हाला इनफिल्ड मध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर घ्यावा लागेल. स्पीड ऑफ अपेक्षित आहे. भावेश गोलंदाजीसाठी पहिला बॉल फुल टॉस आणि त्यावरती विकेट आली आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाळं विणलं होतं आणि त्यामध्ये अडकवलंय, फसवलंय. ते बबलू पारधीला तो माघारी परतोय. महत्वाची विकेट, दुसरा आद्रा. MS बॅटिंगसाठी न्यू बॅटर विकी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकी कातवारा गोलंदाजी त्यांना पहिल्यामध्ये जबरदस्त केली होती. तोच कॉन्फिडन्स आता विथ बॅट या मॅच मध्ये त्याचा पाहायला मिळेल का, हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या 13 आणि 13ला 2 विकेट पडलेल्या. टॉस मिती 11 जगादो जामगरनं जिंकला. डिसिजन स्टील पांडिंग. 4 ओव्हरच्या नंतर तुम्हाला निर्णय पोहोचवावा लागेल. हर्षल लक्ष सुद्धा. फुलटॉस बॉल आणि त्यावरती स्वीपचा अप्रतिम फटका. वाड शॉट. बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विकी कातवाराच्या बॅट मधून कडक
षटकारांना सुरुवात विकी कातवारकडून करण्यात आलेले स्कोर आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 19. थोडा वॉल्यूम द्या डीजे राज. 19 धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल होताना पाहायला मिळेल. मागच्या षटकारानंतर कमबॅक गुडले स्पॉटचा अत्यंत सुंदर वापर गोलंदाज भावेश कडून करण्यात आलेला. बॅटिंग देखील त्यानं पहिल्या डावात जबरदस्त केली होती आणि तोच कॉन्फिडन्स सध्या त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण बघतो. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल धावा संख्या स्थिर. धावा 19 2 गड्यांच्या मोबदल्यात. 19 धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत. 2 धक्के या मॅच मध्ये बसलेले आहेत. हा प्रकार पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक मिडविकेटचा पुढे सरकलाय मात्र कॅच ड्रॉप. दुसरा धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील आता यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र त्याचा विरोधाभास सध्या मैदानामध्ये आपण बघत आहोत. नामी संधी बनली होती बॅटर विकी कातवाराला बाद करण्याची. मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. कॅच सोडली की मॅच सोडली हे देखील आता येणाऱ्या कालावधीत पाहायला आवडेल. एक्झॅक्टली काय घडतंय विकी कातवाराच्या माध्यमातून, कशा पद्धतीने आता उपद्रव तो करेल. स्कोर 2 धाब्याच्या साहाय्याने 21 धावा. हा बॉल चांगला वेग पाहायला मिळाला. खोलात होता चेंडू. 11 चोल्याने खेळण्याचा प्रयत्न तो विकी कातवार यांचा फसलेला आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. किंबहुना हे धावफलकी स्थिर आहे. पहिल्या षटकात 13 धावेचा स्टार्ट. या षटकात 5 बॉलच्या स्पेलमध्ये 8 धावा खर्च करत असताना 1 विकेट कॅरी केलेली आहे ती गोलंदाज अर्थातच भावेशनं. स्टील 1 टू गो. स्कोर 21-21. आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे आणि सीमारेषेच्या नजदीक पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेली आहे. एक्झॅक्टली षटकाराचा इशारा आमच्या व्हॉलेंटियर्स आलेला आहे. एसीडीच त्या क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला स्पर्श होतोय आणि या येत आहेत डावाला कलांटी देणाऱ्या षटकात 27 बनवला गेल्या. 57चा पाठलाग सुरू आहे. विकी कातवाराचा झेल सोडला त्यानंतर त्याच्या बॅट मधून झालेलं आक्रमण. टेन्शन आता वाढलं. रिद्धी 11 गोरगडचं फिल्डिंग लगेच सेट करा. रिद्धी 11 गोरगड जास्त वेळ तुम्ही घेताय. एक्झॅक्टली 12 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. पहिली 2 षटकं टाकण्यासाठी 8 मिनिटाच्या आत तुम्हाला ही 3 षटकं टाकून पूर्ण करावी लागतील. स्कोर मूव्स ऑन 27 आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर. 27 धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडू 3 षटकं आणि अजूनही 30 धावेची आवश्यकता. 10.00 धावेची आवश्यक धावगती या रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मिती 11 जामगाव विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव. बिग बॅटल आपल्याला एन्जॉय करता येईल. चांगली लढत ती देखील असेल. मात्र टॉस अपडेट. जामगावनं टॉस जिंकलाय. डिसिजन हर्षल आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. विकेट कीपर बीट. शॉट फॉर लेग बीट. बॉल गाठतोय लॉंग स्टॉप सीमारेषा. वाईड +4. एकंदरीत येतात एकूण या एक्स्ट्रा 5 धावा. इट्स अ लकी 5 वर हा नशिबाचा पंजा. स्कोर एक्स्ट्रा 5 धाब्याच्या मदतीने आपण बघत आहोत. 32 धावा. विदाउट एनी इंजुरी बॉलर तुम्ही चेंज करू शकत नाही. एसीडीच तेच सांगतायत ऑनफिल्ड अंपायर सँडी गायकवाड सर. स्पीडअप अपेक्षित आहे. अठरा चेंडू 25 धावे. बॉलवरती एक्स्ट्रा 5 धावा. राऊंड विकेट नाही या बॉलला. अँग्युलर डिलिव्हरी आपण बघत आहोत. टप्पा पडल्याबरोबर चेंडू मिडल आणि लेग स्टिक वरून रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतं. पहिल्या चेंडूवरती आलेल्या वाईड +4. एकंदरीत एकूण एक्स्ट्रा 5 धावा आणि तदनंतर या मॅच मध्ये केलेलं कमबॅक आपण बघत आहोत ते गोलंदाज अर्थातच यशनं. धावासंख्या किंबहुना स्थिर 32 धावा.
दाखल पाहायला मिळतात. 17 चेंडू 25 धावा हे समीकरण. ऑफसाइडला स्वीप काढायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग झाला नाही. बॅटच्या आतली कडा होती, लाऊड अपील होतं, मात्र पुन्हा एकदा नकार ऑनफिल्ड अंपायर कडून आलेला आहे. क्लिअर साऊंड टुवर्ड्स आवर कॉमेंट्री बॉक्स. ऑन साइडला फटका दमदार आहे. लॉंगलेग सीमारेषेच्या दिशेने आपल्याला केलं गेलं आक्रमण. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, थ्रू द एरिया ऑफ लॉंग लेग. षटकार मार्गस्थ झाले ती 38 धावा. 15 चेंडू 19 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. स्पीडअप अपेक्षित आहे, जास्त वेळ घेता रिद्धी 11 गोरखगड. 15 बॉल अजून 19 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. हा प्रकार पूलचा, हा पॉवरफुल फटका आणि फलंदाज आता इनफॉर्म मध्ये आलाय. तो कैलास वाघ बॉल पाठवला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन मोर यूज इट आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर. लागोपाठच्या 2 षटकारासोबत धावसंख्या 44 44. 14 चेंडू 13 धावेची अवस्था. नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय डोंगरनाबे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा महाविद्युत कर्मचारी मुरबाड भाऊदादा खुणे आणि त्याचबरोबर समाजसेवक तथा उद्योजक गणेशदादा गायकर यांची उपस्थिती आपल्याला क्रीडा नगरीमध्ये लाभलेली. मी दोन्ही अतिथींना विनंती करेल या आपण मंचावरती राष्ट्रवादी चषक 2025 क्रीडा स्पर्धेच्या अंतिम दिवसानिमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. स्कोर 45. 13 चेंडू 12 धावेची आवश्यकता आहे. यानंतर निर्णय कलवा मिती 11 जामगर. बॉल फर्स्ट एसीडीज. बॅटिंग साठी रेडी राज शिवप्रेमी शिरगाव. 13 बॉल 12 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. षटक सध्या मार्गस्थ होते. तिसरं बॅटची कडा आणि आली विकेट. एसीडीज आउट. विकी कातवार आता माघारी परततोय. मॅच आता रंगली आहे. महत्वाच्या क्षणाला विकेट. फलंदाज बाद. धक्का तिसरा. स्कोर 3 ओव्हरचे आपण बघत आहोत. 45 45 धावा. विजयासाठी 12 चेंडू 12 धावेची आवश्यकता. ड्रिंक्स बेकर मयूर आपण मैदानाच्या बाहेर या. चला फिल्डिंग लगेचच सेट करा. रिद्धी 11 गोरखगड. 4 मिनिटांमध्ये 4थं षटक तुम्हाला टाकायचं. ऑलरेडी 3 षटकांसाठी 16 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलेला आहे. बारा चेंडू 12 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजय करता. नेक्स्ट मॅच रेडी राहा. मिती 11 जयगाव देव जामगर आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव. पहिल्या फेरीतील दुसरी लढत यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. थोडी घाई अपेक्षित आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. स्कोर 45. 12 चेंडू 12 धावेची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती भावेश यांची नियुक्ती पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. भावेश सध्या बॉलिंग मार्कवरती दाखल झालेले पाहायला मिळतील. स्कोर सध्या आपण बघत आहोत 45. पाठलाग 57चा सुरू आहे. 12 धावेची अजून आवश्यकता. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. रिद्धी 11 गोरखगड. 12 चेंडू 12. गोलंदाज तयार भावेश. पहिला बॉल स्विचिंग रिव्हर्स साठी तो मात्र फसलेला आहे. बॅटिंग साठी न्यू बॅटर अनिल आय थिंक दाखल झालेले आहेत. अविनाश सिटीज.
स्ट्राइक मात्र कैलासकडे. 11 चेंडू 12 धाबेची आवश्यकता. हा प्रकार फोर्सिबल स्ट्रोक जस्ट लाईक अ बेसबॉल हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई यात्रा टाटा बाय बाय. बिग हिट 6. धावा संख्या आपण बघतो सध्या 51 धावा. अजूनही 6 धाब्याची आवश्यकता. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विशेष सल्लागार तथा शिवप्रेमी क्रिकेट संघाचे सर्व सचिन चोरगे मेजर यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मी विनंती करेल सरांना आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलंही मनपूर्वक हार्दिक सहर्ष सरचे स्वागत. वन बिग हिट अवे फ्रॉम विक्ट्री. आक्रमण या वेळेला केलं गेलं आणि सामना आपल्या स्टाईलला फिनिश केलाय तो कैलास वागणं. वेल बॅट. मॅच इज फिनिश. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो 6 विकेटनं MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारनं. व्हेरी वेल प्ले बॉयज. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. चला दोन्ही टीम हँडशेक करा. त्यानंतरच तुम्हाला मैदान सोडायचं आहे. दोन्ही टीम हँडशेक करा. रिद्धी 11 गोरखगड विरुद्ध MS11 चापेवाडी पठार. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त विजय प्रेक्षक संपादित झालेला आहे. ज्या ठिकाणी विजयश्री संपादित करून आता द्वितीय फेरीमध्ये संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठार. मॅच समोर आपल्या स्क्रीनवरती पहिल्या डावात 56 बनवलं होत्या. 22च्या 12 चेंडू